हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. चला, गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. आपण पाहतोय, निहारतोय कैलासवासी सचिन उत्तम बोरगे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024 चा धमाका. आज बोरगेवाडी गावाच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळेल. भैरवनाथ इलेव्हन बोरगेवाडी आयोजित सचिन उत्तम बोरगे यांच्या नावाला, यांच्या स्मृतीला उजाला देणारी ही स्पर्धा. व्हेरी फर्स्ट बॉल, गेम ऑन, लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. वायचलवाडी आणि बोरगेवाडी या दोन संघांमधला या स्पर्धेतील पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला ढकलून दिल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवलं जाईल तोपर्यंत एक डिक्लेअर झोन आणि एका धावेने मात्र सुरुवात होते या स्पर्धेला. कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कैलासवासी सचिन उत्तम बोरगे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024 चा धमाका इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळेल. पहिली धाव या स्पर्धेतील येताना पाहायला मिळाली. ऑन स्ट्राईक प्रवीण आणि नॉन स्ट्राईक एंडला गणेशला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत. केस्टर आणि वायचलवाडी दोन्ही टीमला विनंती करीन, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. सहकार्याची भूमिका आम्हाला द्या. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चांगला क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं अंकुश यांच्याकडून. तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळेल. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाईल 3 या धावसंख्येवरती. ज्या क्षणाची आतुरतेनं आपण वाट पाहत होतो सुपर संडे, आणि या सुपर संडेला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. बोरगेवाडीकर अखंड सगळे मात्र कार्यरत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पहिलीच मॅच आयोजक टीम मात्र खेळताना पाहायला मिळतोय. अगदी 350-400 किलोमीटरवरनं हे आज बोरगेवाडीमध्ये मात्र ही मॅच पाहिली जात असेल, कारण आज कैलासवासी सचिन उत्तम बोरगे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. याच मैदानाचा इतिहास आहे. अनेक क्रीडा रसिक इथे उपस्थित असतात क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. आज कुंभारगाव मधील चांगले खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना पाहायला मिळतात इथे. मी रुपेश पाटील, मॅन फ्रॉम जनवली पेन, समालोचन कक्षामध्ये आपल्या तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेच्या निमित्ताने पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात अभयजी पटोळे सर आणि त्याचबरोबर महेंद्र बवर सर यांचे आपण सहर्ष स्वागत करू. त्यांना ही शुभेच्छा. टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु फॉबलिंग पाहायला मिळेल. अडवला जाईल बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये. ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, परफेक्ट शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं नाही. बॅटची कनेक्टिव्हिटी तेवढी चांगली पाहायला मिळाली नाही. त्यानंतर येतात धावा मात्र इथे 2 आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाईल 7 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर बॉल थोडासा उचली दिला, जोरदार अपील इथे केली गेली. अपीलमध्ये फील तेवढं मात्र जाणवलं गेलं नाही. त्यानंतर डॉट बॉल आलाय आणि तीच खासियत आहे सातत्याने प्रशांत बोरगे यांना पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एक महत्वपूर्ण गोलंदाज, अनेक वर्ष बोरगेवाडीसाठी मात्र क्रिकेटची सेवा केली प्रशांत बोरगे यांनी. आणि आज आपलं आयोजन आणि आयोजन खातर पहिला षटक इथे मात्र हातलताना पाहायला मिळतात आपल्याला. प्रशांत बोरगे वाव जबरदस्त शॉट, एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं किशोर बोरगे यांच्याकडून. जबरदस्त समर्पण समर्पित मात्र स्वतःला केले गेले तिथे. अगदी 30 या सर्कलच्या आतमध्ये किशोर आहे तिथे. धावा निश्चित आपल्या टीमसाठी वाचवले गेल्या तिथे 3. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. षटक समाप्त झालंय, माफी असावी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अष्टविनायक 11 वायचळवाडी 7 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. इथून गोलंदाजी करत असताना प्रशांत बोरगे यांच्याकडून पहिला षटक चांगला हाताळला गेलाय. दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र आमंत्रित केला जातोय किरण बोरगे आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि इथून 4 षटकांचा खेळ असेल. 4 षटकांमध्ये इथून पाहायला गेलं तर जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं भैरवनाथ 11 बोरगेवाडीचे कॅप्टन विनोद बोरगे यांनी की 30 धावांपर्यंत इथे थांबवलं जाईल. आणि पहिला षटक अगदी बोरगेवाडीच्या नावी मात्र जाताना पाहायला मिळतोय इथे. लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढल्या. उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे तिथे. विनोद स्वतः कॅप्टन पकडला जाईल. झेल फलंदाज बाद. बॅक टू द गाउट. 440 होल्डचा करंट. फलंदाज बाद. माघारी परतावाला. विशाल प्रयत्न करतायत, परंतु इथून 180 डिग्री मैदान आहे. तुम्हाला या मैदानाचा अभ्यासक भौगोलिक परिस्थिती तुम्हाला इथून तपासावी लागेल. कारण इथून धावा समोरच्या दिशेनं नेहमीच येताना पाहायला मिळालं. या मैदानाचा एक वेगळा इतिहास आहे. त्याबरोबर जात असताना तुम्हाला खेळावं लागेल. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, दे धडक बेधडक. कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आणि त्याचबरोबर उत्तम मात्र फटका. फटक्याला दिला भिरकावून सीमारेषा पार. ऑन फायर. विशाल यांच्या बॅटमधून मात्र येतील धावाचा षटकार. आज या स्पर्धेला एन्जॉय करताना पाहायला मिळतील. आज स्पर्धा खर्च झालाय आणि इथून जबरदस्त कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन मधली एक दर्जेदार स्पर्धा
आपण अनुभवताय, पाहताय, निहारताय. आमचे संस्थापक धनाजी बोरगे सर आणि अध्यक्ष सुनील उमरे सर सुद्धा या स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत. यशस्वीरित्या स्पर्धा संपन्न होईल याकरता. चांगला बॉल इथे मात्र फ्लॅट डिलिव्हरी, हीच आशा आहे. इथून कॉम्प्युटर बॉक्स कडनं पाहायला गेलं तर आज आमच्या समवेत आदरणीय उमेशजी सावंत सर पेन हे सुद्धा, यांचाही आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. षटक क्रमांक इथून समाप्त झालंय दुसरं, आणि 2 षटकांच्या खेळीनंतर 11च्या सरासरीने इथे धावा जमवल्या जात आहेत. टीम अष्टविनायक 11 वायसळवाडी 22 या धावसंख्येवरती एक महत्वपूर्ण गणेश यांच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय निलेश बोरगे. वाव, वेगवान बॉल, प्रचंड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. त्यासाठी ओळखले जातात. बाईच्या स्वरूपामध्ये मात्र धावेल एक. ओके, ही धाव नाहीये. 22 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती निलेश बोरगे यांना पाहतोय. प्रवीण यांना ऑन स्ट्राईक पाहतोय. परत एकदा तिथे वेग पाहायला मिळाला. थोडंसं यष्टिरक्षकांकडनं चूक आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न, माघारी मात्र पाठवले. डॉट बॉल आलाय, बॅक टू बॅक आहे ना, दुसरा डॉट बॉल आहे त्यांना पाहायला मिळतात. आपला क्लास 3ऱ्या षटकामध्ये निलेश बोरगे इथे दाखवत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान खेळ आतापर्यंत गोलंदाजी करत असताना दाखवलं गेले. संधी होती तिथे, बॅट हाताला झटका दिला, बोटाला चटका. प्रशांत यांच्या चांगला प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळालं. जर्सी क्रमांक 20 आणि दुखापतग्रस्त थोडेसे होतील, कारण तेवढाच वेगानं बॉल आला होता. 30 सर्कलच्या आतमध्ये अगदी प्रयत्न चांगला झाला होता. तोपर्यंत इथून धाव कंप्लीट केली गेली एक. 3ऱ्या बॉलवरती एक धाव येताना पाहायला मिळाली. 2 बॉल चांगल्या प्रकारे हाताळले होते, परंतु हा थोडासा दिशाहीन बॉल मात्र पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल वाईटच्या स्वरूपामध्ये. फटका फसलाय. परत एकदा संधी आहे तिथे. झेल पकडणार कोण? नो लँड्समॅन मध्ये बॉल लँड झालाय आणि त्यानंतर घेतल्या जातात तिथे 2 धावा. चतुराई पहा तिथे. स्टेट ड्राईव्ह करायचं होतं, परंतु दूरवरचा प्रवास, परंतु दुखापतग्रस्त प्रशांत बोरगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर थोडासा अपुरा प्रयत्न विनोद यांना पाहतोय इथे. संधी आहे तिथे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत चपलाई पहा. रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धाव मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतील. 27 धावा धावपलकावरती. 3रा षटक मार्गस्थ. शेवटचा बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. चांगला षटक आतापर्यंत हाताळला गेल्या निलेश बोरगे यांच्याकडून. विशाल ऑन फायर, विशाल फलंदाजी करताना पाहायला मिळते आहेत. प्रवीण यांच्या बॅटमधून माप्या सव्या आणि इथून बॉलला मात्र पाठवून दिल्या सीमारेषा पार, लॉंग ऑनच्या डोक्यावरून. येथील धाव मात्र ते 6 षटकार. क्षेत्ररक्षक परंतु इथूनच गेलाय.
पेनल्टीच्या स्वरूपामध्ये 2 धावा तर आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तोही थ्रो मात्र अपुरा पाहायला मिळेल आणि त्यानंतर इथे कंप्लीट केल्या जाते 3 धावा. जिथून झेल सुटला, या 3 धावाही आल्या पहिल्या बॉलवरती. म्हणजे हा झेल किती महत्वपूर्ण होता आणि इथून जीवदानी मिळालंय विशाल सारख्या एक मोठ्या फलंदाजाला. आता ऑन स्ट्राईक प्रवीण यांना पाहतो येते. किती महत्वपूर्ण झेल होता, त्यानंतर मात्र समजलं जाईल खूप महत्वपूर्ण हा झेल गमावला गेलाय. त्याच्या अगोदरचाच चांगल्या प्रकारे प्रवीण यांनी झेल पकडला होता. याही बॉलवरती फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. प्रहार केला, बॉलला भिरकावून दिले, सीमारेषा पार, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. प्रवीण यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय कन 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 कणकणीत षटकार. आणि पूर्ण टीम कार्यरत आहे. नितीनजी बोरगे असतील, अंकुशजी बोरगे, सागर बोरगे, सतीश बोरगे, अभि बोरगे, किरण साळके, आमचं रुद्रा, त्याचबरोबर सनी बोरगे, निलेश बोरगे, अप्पा बोरगे, तुषार बोरगे, गणेश बोरगे, अवि बोरगे, त्यानंतर विनोद बोरगे, विकास बोरगे, विकास आणि विश्वास बोरगे यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर मात्र संधी क्रिएट केली होती. फलंदाज बाद, महत्वपूर्ण विकेटची गरज होती, ती विकेट मात्र प्राप्त करून देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. जखमी वाघ प्रवीण यांनी पकडलाय झेल, परंतु तेवढी छान गोलंदाजी साकारली गेली विकास यांच्याकडून आणि फलंदाज बाद. बॅक टू द गआउट परतावा लागेल विशाल प्रवीण या फलंदाजांना. या स्पर्धेच्या निमित्ताने एक दमदार स्पर्धा, खूप मेहनत या स्पर्धेच्या निमित्ताने घेतली गेली. भैरवनाथ 11 बोरगेवाडी ही टीम सातत्याने चांगल्या आयोजनासाठी मात्र ओळखले जाते. बोरगेवाडी गावाच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळेल, कारण खूप छान खेळ इथे साकारला जातोय. नवीन फलंदाज इथून फलंदाज बाद होतील. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. का महत्वपूर्ण मी गोलंदाज आहे त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना इथे मात्र पाहायला मिळतं. वॉट गोलंदाजी, इम्प्रेस केले मात्र इथे 3 विकेट आतापर्यंत विकास यांनी केले आणि आपल्या टीमचा विकास मात्र केला गेलाय. अफलातून गोलंदाजी साकारली गेली. आणखी एकदा संधी आहे तिथे, परंतु काळजी घ्यायची. 1 बॉम्ब्स, बॉल होईल फरार, सीमारेषा पार, धावा येतील मात्र इथे 4 चौकार.
लगेच कलेंद्रवाडी आणि जांभूळवाडी या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. करते यावं. जांभूळवाडी आणि कळेंत्रेवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या लगेच. कारण का मॅचला लगेच सुरुवात होईल. एका दिवसाचा हा पण सुख सोहळा आनंदाचा आपण पाहत आहोत. दोन टीम्स कॅप्टन्स आपण पाहणार आहोत. ही मॅच महत्त्वपूर्ण असणार आहे आणि ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. टीम तर मॅच होणार आहे लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये के स्टार कलंत्रेवाडी या दोन संघाच्या दरम्यान. या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन टीमचे कॅप्टन इथे अवेलेबल आहेत. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चला यस चुटकी तात्या बिच्छू यू रेडी. टॉस जिंकला इथे के स्टार कत्रेवाडीने टॉस जिंकलाय. प्रथमतः काय घ्याल. नक्कीच फिल्डिंग घेतले. 4 षटकांची मॅच आहे. ज्या पद्धतीने आपण जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. नंतर नक्कीच बॅट घेतली जाईल परंतु चला फिल्डिंग घेतले. के स्टार कत्रेवाडी यांनी टॉस जिंकले आणि त्यांनी घेतले फिल्डिंग आणि आमंत्रित केलंय लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी टीमला. नक्कीच याच नंतर होणारी ती मॅच आहे. दोन्ही टीमनी तयार राहायचे. नेक्स्ट मॅच आपली आहे. ओव्हर टू रुपेश पाटील सर. थँक्यू. थँक्यू उमेश सावंत सर. आज जबरदस्त स्पर्धा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. खूप छान नियोजन आयोजन. आज भैरवनाथ 11 बोरगेवाडी आणि बोरगेवाडीच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल इथे. गेम ऑन. विजयासाठी जमवायच्या आहेत 47 धावा आणि त्यासाठी मात्र प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती प्रहार केला. बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. धावा येतील मात्र येते 6 षटकार. पट सीमारेषा पार. धावा येतील 4 चौकार. आणि चुटकीला कॅमेरामध्ये घ्यायचं आहे. डान्स करायला लागल्यावर. आणखी एकदा चांगला बॉल डिलेव्हर केले गेले आणि त्यानंतर सिंगल येताना पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती जमवायच्या 47 धावा आणि या 47 धावा जमवत असताना निलेशाना पाहतोय ऑन स्ट्राईक. बॉल होतो इथे मात्र फरार. सीमारेषा जवळ जात असताना येथील धावा मात्र इथे 4 चौकार. संधी आहे तिथे पकडला गेलाय झेल आणि एक मोठा विकेट मात्र जाताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. बॅक टू द आउट.
त्यांचं आम्ही करू सहर्ष स्वागत. आज अनेक बोरगेवाडीकर येताना पाहायला मिळतील. याही फटक्याला सजवलं गेलंय. टेक अँड ऍक्शन. बॉलला दिलं भिरकावून सीमारेषा पार 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 पार. जबरदस्त आज इथे पाहायला गेलं तर तात्या विंचू आणि त्याचबरोबर आमची सुटकी आज रंगत आणताना पाहायला मिळतील इथे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. अनेक स्पर्धा त्यांनी चांगल्या प्रकारे मात्र रंगतदार बनवल्या गेलेल्या आहेत. मग कितीतरी या पश्चिम महाराष्ट्रातील लीग असतील, कितीतरी मोठमोठ्या स्पर्धा असतील, अगदी या आमच्या या सगळ्या कमिटीचं पाहायला गेलं तर वतीनं त्यांना सहर्ष स्वागत करू. त्यांना देऊया शुभेच्छा आजच्या स्पर्धेसाठी. एक महत्वपूर्ण विकेट गेला ना त्याच्यानंतर एक महत्वपूर्ण फलंदाज चांगली फलंदाजी करेल अशी आशा बोरगेवाडीकरांना होती. त्यानंतर मात्र मोठा फटका खेळला गेलाय. विकास यांच्याकडून पाहायला गेलं तर एक दुखापतग्रस्त परंतु आज गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर खूप छान खेळ इथे साकारला गेलाय. आणि षटक क्रमांक पहिला संपल्यानंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 21 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ होईल आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र विशाल येताना पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी त्यांच्याकडनं साकारली गेली होती. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत अंकुश. यशवंत बोरगे साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आज यशवंत बोरगे आमचे प्रमुख अतिथी गेम ऑन लेट्स प्ले. इथून विशाल गोलंदाजी मार्कवरती तयार असताना मात्र पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक अंकुशला पाहतो येते. 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. मोठी चांगली फलंदाजी साकारली गेली. पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी इथून अंकुशांची मात्र आणि विकास. मोठा फटका खेळला इथे. दे धडक बेधडक. अंकुश आहे कडक कडक कडक. बोरगे साहेब यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश बोरगे ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतील परंतु फिरकीचा जादूगार चांगली गोलंदाजी इथे साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. या बॉलवरती विशाल चांगला बॉल डिलिव्हरी केले. कमबॅक करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात इथे. आणि डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येणं खूप महत्वपूर्ण आहे. इथून विकेट येणं महत्वपूर्ण आहे. आल्याय विकेट. त्रिफलाची दांडी गुल 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 गुल.
पण भैरवनाथ 11 बोरगेवाडी टीमच्या बाजूने आहे, परंतु इथून चांगली गोलंदाजी विशाल यांची मात्र पाहायला मिळते. आणखी एक जबरदस्त इथे मात्र बॉल त्रिफला चित केला जातोय. फलंदाज बाद जसे आले होते त्याच पावली मात्र माघारी परतावा लागेल. नाव आहे किरण, परंतु आशेचा किरण न देता बॅक टू डग आउट किरण. विशाल मात्र आपली विकेट हॅट्रिक प्राप्त करून देत असताना पाहायला मिळत आहेत. विशाल कामगिरी करतात आपल्या टीम साठी. फलंदाज बाद बॅक टू डग आउट परतावा लागेल. सागर या मात्र फलंदाजांना परंतु जबरदस्त आणखी एक जबरदस्त बॉल इथे मात्र डिलिव्हरी केल्या गेल्या. वाव अफलातून विशाल आणि इथून वायचलवाडी एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे, कुंभारगाव एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे, वायचलवाडी गावासाठी सातत्याने महत्वपूर्ण मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. विशाल शिवाय विशाल कामगिरी केली. या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेला तर का पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी विशाल यांना मात्र आणले गेले आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती मोठा फटका षटकार आला होता निश्चित आणि त्यानंतर कमबॅक केले. या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त करून 6 धावा खर्च केल्यात. आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 12 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 12 बॉल 20 चा समीकरण मात्र बनला गेलाय भैरवनाथ 11 बोरगेवाडी टीमसाठी. या 12 बॉल 20 धावा जमवल्या जातील का? तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज किशोर शेवाळे. मोठा फटका खेचला इथे बॅटच्या मधोमध बॉलला भिरकावून दिलं. सीमारेषा पार. येथील धावमाते ते 6 षटकार. अकरा बॉल 14 असं समीकरण आलं गेले आणि त्यानंतर आलाय इथून वाईट बॉल. थोडासा प्रेशर ज्या प्रकारे विशाल यांनी मात्र गोलंदाजी केली होती का मला इथून कुंभारगाव एक्सप्रेस म्हणून ओळखलं जाते त्याचं उत्तम उदाहरण मात्र दुसऱ्या षटकामध्ये दिला होता. पण इथून किशोर यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल.
विकास इथे विकास कामगिरी करत असताना इथे मात्र पाहायला मिळते थोडस मात्र आउटफील्ड खराब, परंतु बॉल होते फरार, सीमारेषा पार. धावा येथील विकास यांच्या बॅट मधून 6 षटकार. समीकरण टीम भैरवनाथ 11 बोरगेवाडी टीमच्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळतील. आणखी एक फ्रीटचा बॉल इथून फेस करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा इशारा परत एकदा. फ्री हिट ऑन असेल. कपिल माटेकर यांच्याकडनं सुद्धा इथून बक्षीस आले विशाल शेवाळे यांच्यासाठी हॅट्रिक साठी. ऑन साइडला फक्त दिशा दिली आपण पाहायला गेलं तर बॉल उचलला जाईल, फेकी केली जाईल. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एक धाव मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी टीम भैरवनाथ 11 बोरगेवाडी टीमला, परंतु इथून चमत्कार होईल का? टीम भैरवनाथ 11 बोरगेवाडीच्या विरोधामध्ये अष्टविनायक 11 वायचळवाडीने ज्या प्रकारे विशाल यांनी गोलंदाजी केली होती स्तुती करावी लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती विशाल यांची, आणि तशीच गोलंदाजी मात्र होताना पाहायला मिळेल का? डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 43 धावा 43 माफी असावी. आणि सोवर डिलिव्हरी विनोदला पाहतोय इथे ऑन स्ट्राईक. आणखी एकदा डॉट बॉल आलाय. या मॅच लवकर मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय निश्चित वायचलवाडी टीमचे मात्र गोलंदाज. शेवटचा बॉल या षटकामधील 4 धावांची गरज 7 बॉल मध्ये. ऑन साइडला ढकलून दिलाय. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. मॅच अजूनपर्यंत ऑन आहे का? आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 3 धावांची गरज असेल टीम भैरवनाथ 11 बोरगेवाडी की वायचळवाडी. 6 बॉल 3 धावा. ठोक डीजे. तीन धावा 6 बॉल मध्ये करायच्या.